कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामध्ये नारूर हे माझे अतिशय सुंदर गाव आहे. सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेले हे सुंदर गाव, घनदाट वृक्षसंपदा, हिरवीगार शेते, नारळाची उंचच उंच झाडे, काजू, केळी, आंबे, फणस, रतांब्याची झाडं, फुले, फळे, अनेक जलस्रोत यांनी बहरलेले आहे. निसर्गाचं वरदान माझ्या गावाला लाभलेलं आहे. माझ्या गावी जाण्याचा 3 वेळा योग मला यावर्षी लाभला. पावसात मात्र इथला रस्ता चांगला नसल्याकारणाने या रस्त्यावरून गाडी नेणं फार मोठं जिकिरीचं काम असतं. रस्ता वगळता या गावाचं सौंदर्य काही न्यारच आहे. यावर्षी मेमध्ये यात्रेनिमित्त मी सहकुटुंब गावी गेलो होतो आणि मेमध्येच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अशा रस्त्यावरून मला जावं लागलं. अनेक ठिकाणी चिखल असल्याने माझी गाडी कशीबशी चिखलात न रुतता घरापर्यंत नेऊ शकलो. याचा मला आनंद वाटतो. थोड्या वेळ अशी परिस्थिती आली, की गाडी पुढे घेऊन जाता येईल किंवा कसं. मात्र घरी गेल्यानंतर हा सगळा जो त्रास, क्षीण होता, तो कधीच निघून गेला. इतकं सुंदर गाव आहे आणि सुंदर गावामध्ये हे माझं सुंदर घर. बिलेवाडी ही माझी वाडी आहे आणि वाडीच्या टोकालाच, जंगलाच्या बाजूलाच माझं हे घर आहे. एक नवीन विहीर आम्ही आत्ता नव्याने बांधली आहे. अजून त्याच्यातला गाळ उपसायचा आहे. पण पाणी लगेचच मिळालं आम्हाला. जास्त खोदावी लागली नाही विहीर. सुंदर निसर्ग संपदा या माझ्या वाडीला, माझ्या घराला लाभलेली आहे. ते अनेक प्रकारचे वृक्ष, झाडे माझ्या घराच्या परिसरात आहेत. मोठमोठे माड आहेत, रतांब्याची झाडे आहेत, आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, आवळ्याचं झाड एक आहे, पोपळीची झाडं लावलेली आहेत आणि एवढी वनसंपदा असल्याने पक्ष्यांचा वावर इथे फार मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या आंब्याच्या झाडावर आंबे लागलेले आहेत. उशिरा लागतात आंबे हे, पण अतिशय चविष्ट असलेले आंबे जून जुलैपर्यंत आम्हाला खायला मिळतात. अनेक पक्षी इथल्या झाडांवर, इथल्या वेलींवर आणि झुडपांवर बसलेले असतात. त्यांची छान फोटोग्राफी मला नेहमी करता येते. इथला निसर्ग इतका सुंदर आहे, की पाहता क्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि इथे गुरंढोरं सुद्धा शेतामध्ये वावरत असतात. शुद्ध ऑक्सिजन आपल्याला इथे मिळतो. हे फणस पहा, आमच्या झाडावर आलेले फणस. ही नवीन बांधलेली विहीर. हा छोटा किंगफिशर.
ही घराची मागची बाजू. या मागच्या बाजूला सुद्धा पहा किती सुंदर हिरवळ आहे. मोठमोठे माडाची झाडं आहेत. वेगवेगळी फुलं फळांची झाडं इथे आहेत. हे आवळ्याचं झाड आहे. समोर शेती आहे. तिथे भात लागवड केली जाते. हा खंड्या पहा. अगदी समोरच होता. समोरच्या झुडपावर बसलेला होता. यापूर्वीही अनेक वेळा माडाच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर या खंड्याची अनेक फोटो मी घेतलेले आहेत. शहराच्या धकाधकीच्या वातावरणातून जेव्हा आपण गावी जातो, तेव्हा कोकणी माणूस असे क्षण नेहमीच अनुभवत असतो आणि प्रचंड ऊर्जा घेऊन पुन्हा आपल्या कामाला येत असतो. पिकल्स ब्लू फ्लायकॅचर आहे. मोबाईलने टिपलाय मी त्यावेळी. माझ्याकडे हातात कॅमेरा नव्हता. त्यावेळी मोबाईलने त्याचा व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केलेला होता. इतर वेळा माझ्या कॅमेराद्वारे मी अनेक फोटो पक्ष्यांचे घेतलेले आहेत. हे आहे ॲशिड रँगो. समोरच्याच झाडावर बसलेला. आखाडी कोतवाल म्हणतात त्याला मराठीमध्ये. हे माझ्या घरच्या परिसरात मिळालेले सगळे पक्षी आहेत. हे ग्रेटर कावकाल, याला आपण भारद्वाज या नावाने बोलतो. लकी पक्षी, लकी समजला जातो म्हणजे आपण जर त्याला पाहिलं तर आपलं काहीतरी भाग्य उजळतं असं समजलं जातं. ग्रेटर कावकाल किंवा भारद्वाज. हा ब्राह्मणी काईट. माडावर आमच्या समोरच्या माडावर बसलेला होता. ब्राह्मणी काईट म्हणजे समुद्री घार. ब्लॅक हुडेड ओरिओल, हळद्या म्हणतो आपण याला. हळद्या तर नेहमीच तिथे बागडताना दिसतो. इकडून तिकडेच्या झाडावर फांदीवर जात असतो. हा आहे रोज रिंग पॅराकिट. राघू किंवा पोपट असं आपण त्याला म्हणतो. कंठवाला पोपट. हाही आमच्या माडाच्या झाडावर होता. ही लॉंग टेल्ड श्राईक. त्याला लांब शेपटीचा फटिक किंवा गांधारी असं नाव आहे. डोळे बंद असल्यासारखे वाटतात. डोळ्यावर काळी पट्टी वाटते म्हणून गांधारी सुद्धा म्हणतात. हाही माडावर बसलेला दिसला. हा इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर. कधी दिसेल इकडे असं वाटलं नव्हतं, पण अचानक समोरच्याच झाडावर येऊन बसला, फांदीवर येऊन बसला. ब्लॅक रम फ्लेमबॅक हा मात्र मोठ्या प्रमाणात तिथे आहे. माडाची उंचच झाडं असल्या कारणाने माडाच्या झाडांवर तो आपली आपली निवासाची जागा तयार करत असतो. ब्लॅक रम्ड फ्लेमबॅक. हा सुतार पक्षी. हा एक प्रकारचा सुतार पक्षीच आहे. हा ग्रीन सँड पायपर. म्हणजे त्याला हिरवा
टिंबा म्हणतात. हा व्हाईट थ्रोटेड किंगफिशर खंड्या. खंड्या आमच्या आंब्याच्या झाडावर नेहमीच दिसतो. 2 वर्षापूर्वी सुद्धा दिसलेला होता. आताही तिन्ही वेळेला 3 ट्रिपमध्ये मला खंड्या त्याच त्याच फांदीवर दिसला. हा स्पॉटेड डव्ह. स्पॉटेड डव्ह म्हणजे ठिपक्या कवडा. मराठीत त्याला ठिपक्या कवडा म्हणतो. रुफस ट्रिप आहे. म्हणजे याला टकाचोर म्हणतात. वॉटर हेन, रान कोंबडी किंवा पान कोंबडी. एशियन ओपन बिल याला मुग्ध बलाक म्हणतात. ब्लॅक क्राऊन नाईट हेरॉन त्याला रानडोकरी म्हणतात. ब्लॅक होडेड गोल्डन ओरियल आपल्याला याच्यापूर्वीच बघितलं आहे, हळद्या. टिकेल्स ब्लू फ्लाय कॅचर म्हणजे याला निलिमा असं म्हणतात. गोल्डन फ्रंटेड लिप बर्ड म्हणजे सोन कपाळी पर्णपक्षी असं त्याला मराठीत नाव आहे. सोन कपाळी पर्णपक्षी. कपाळावर बघा गोल्डन आहे, त्याच्यामुळे सोनेरी कलर आहे. पर्पल सनबर्ड जांभळा सूर्यपक्षी. हा विगर सनबर्ड म्हणजे विगरचा सूर्यपक्षी. व्हर्टिकल फ्लाय कॅचर याला मोरकंटी लिटकरी असं मराठीत नाव आहे. हा ब्लेथचा बोरू वटवट्या असं त्याला म्हणतात. ब्लिथ्स रीड वार्बलर त्याच्यात ब्लिथचा बोरू वटवट्या. ही मुनिया, व्हाईट रम्प्ड मुनिया किंवा मनोली सुद्धा म्हणतात तिला, पांढऱ्या पाटीची मनोली. विगर सनबर्ड. हा ब्ल्यू बियर्ड ग्रीन बीटर म्हणजे निळ्या दाढीचा वेडा राघू असं याचं नाव आहे. ओरिएंटल गार्डन लिझार्ड एक प्रकारचा सरडा आहे आणि हा हेअर क्रेस्टेड ड्रोंगो म्हणजे हा एक प्रकारचा ड्रोंगो आहे. केस, डोक्यावर केस असलेला. ही वॉटर हेन, पान कोंबडी. रेड वेस्टेड लॅपविंग टिटवी. अशा प्रकारचे अनेक पक्षी आमच्याकडे पाहायला मिळतात. असं हे आमचं सुंदर छानसे घर आमच्या नारूर गावात आहे.